मंडळी नमस्कार. मंडळी, अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भातले मुद्दे किंवा विषय जे आहेत ते पुन्हा नव्याने वेगवेगळ्या अँगलनी चर्चेला येत आहेत. शरद पवार असं म्हणाले होते की विलिनीकरणाची चर्चा सुरू होती की 12 तारखेला म्हणजे 12 फेब्रुवारीला आम्ही त्याचं जाहीर प्रकटन करणार होतो किंवा जाहीर एकत्रितरित्या सांगणार होतो की आमचं दोन्ही काँग्रेस म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होतं आहे. प्रत्यक्षामध्ये अजितदादांनी या संदर्भामध्ये कुठचीही पद्धतीची कल्पना कोणालाही दिलेली नव्हती, ना माध्यमांना दिलेली होती, ना अन्य कोणाला दिलेली होती, कारण तसं त्यांनी किमान जाहीररित्या तरी काही सांगितलेलं नाही. आता एक जो व्हिडिओ प्रसिद्ध झालेला आहे तो 17 जानेवारीचा आहे आणि त्याच्यामध्ये अजितदादा शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांच्या बरोबर चर्चा करताना आपल्याला दिसत आहेत. मात्र लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे की याच्यामध्ये एकटे अजितदादाच आहेत. अजितदादांच्या गटाचे इतर कोणतेही नेते याच्यामध्ये दिसत नाहीयेत. शरद पवार दिसत आहेत, शरद पवार गटाचे, नंतर जयंत पाटील दिसत आहेत, शशिकांत शिंदे दिसत आहेत, राजेश टोपे दिसत आहेत. मात्र अजितदादांकडचं कोणी दिसत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ नेमका विलिनीकरणासंदर्भातला आहे की आणखी कशा संदर्भातला आहे याची पुष्टी करायला आज अजितदादा आपल्यासमोर नाहीत. मात्र शरद पवारांकडचे अनेक नेते आहेत आणि त्यामुळे ते म्हणत आहेत. मात्र त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा किती ठेवायचा नाही आत्ताच्या घडीला आपल्याला सांगता येत नाही, कारण राजकारणामध्ये दिसतं तसं नसतं असंच म्हटलं जातं आणि म्हणूनच राजकारण हे वेगळं असतं. समोर दाखवायचं वेगळं असतं, आतून करायचं वेगळं असतं. त्यामुळे शरद पवार आत्ताच्या घडीला म्हणत आहेत की विलिनीकरण आम्ही जाहीर करणार होतो. तिकडे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे चौथ्या दिवशी, म्हणजे अजितदादा गेल्यानंतर चौथ्या दिवशी, अस्थि विसर्जन झाल्यानंतर चौथ्या दिवशी पदाची शपथ घेतलेली आहे. त्याबाबत त्यांच्यावरती काही ठिकाणी टीका होते आहे, काही माध्यमांमधून टीका होते आहे आणि हे त्यांनी चुकीचा निर्णय घेतला अशा पद्धतीने सांगितलं जातं. मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की राजकारणामध्ये भावनेला काही थारा नसतो आणि त्यामुळे भावना बाजूला ठेवून राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने करायचं असतं. त्यामुळे कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला असेल. आता देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की अजितदादा यापूर्वी जे काही सगळे गोष्टी होत्या ते माझ्याशी स्पष्टपणे बोलायचे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात देखील जो काही निर्णय असेल तो आम्हाला सांगून घ्यायला हवा अशा पद्धतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. अर्थात हे बरोबर आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजितदादा ज्यावेळेला फुटून बाहेर पडले त्यावेळेला ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मग बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे आता जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं जर विलिनीकरण व्हायचं असेल तर ते भाजपाच्या संबंधीनेच व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं जे आहे ते एका अर्थी बरोबरच आहे. आता मुद्दा एवढाच आहे की विलिनीकरण नेमकं हवंय कोणाला, हवंय कोणाला, कारण अजित पवारांच्या गटाला त्याची आवश्यकता असणार नाही, कारण ते सध्या सत्तेमध्ये आहेत, त्यांच्याकडे सत्तेची सगळी पदं आहेत. विलिनीकरण हवं असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आहे. त्यामुळे ते नेमकं काय या संदर्भामध्ये नेमकी काय भूमिका घेतात यापुढे ते आपल्याला पाहावं लागेल.